कोकणातलो दशावतार म्हणजे एक दशावतारी नाटक. या दशावताराक कोकणात दही कालो सुद्धा म्हटलो जाता. कोकणातलो दशावतार ही एक पारंपरिक लोककला असा आणि ती जपण्याचो अजूनही प्रयत्न केलो जाता. दशावतारी नाटकात भगवान विष्णूंच्या 10 अवतारांची कला सादर केली जाता, सांगितली जाता. कोकणात दशावतार नाटका सिंधुदुर्ग आणि उत्तर गोव्याच्या काही भागात प्रसिद्ध असत. दशावतार नाटकांची उत्पत्ती ही कर्नाटकातील यक्षगान या लोककलेतनं झाली असा. दशावतार नाटकांचो इतिहास 800 वर्षांपूर्वीपासूनचो हा. 10 अवतार म्हणजेच मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे असत. शैलीयुक्त रंगभूषेशिवाय दशावतार करणारे कलाकार लाकूड आणि कागदापासून बनवलेले मुखोटे वापरतात. उन्हाळू, पावसाळू, हिवाळू कोणतोही ऋतू असो, प्रत्येक ऋतूत मन प्रसन्न करून सोडणारं वातावरण म्हणजे कोकण. पावसाळू जसजसो संपाक येता तसतसो गावातल्या जत्रांची सुरुवात होता. मंदिरात जत्रा भरतात. मंदिरातली जत्रा म्हणजे तळ कोकणाची एक वेगळीच ओळख. गावातली लोका एकत्र यावी यामागचो ह्यो उद्देश असावा. या जत्रांमधली दुकानं मात्र वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी भरलेली असतात आणि अशा जत्रा उत्सवांचा प्रमुख आकर्षण असता त्या म्हणजे सादर होणारो दही कालो. दशावतारा कोकणात दही कालो सुद्धा म्हणतात. दशावतार म्हणजेच भगवान विष्णूंचे 10 अवतार. कर्नाटकातील यक्षगान परंपरेशी सामर्थ्य असल्यामुळे याची पाळामुळा दक्षिणेत रुजलेली असावीत असा मानला जाता. गोवा आणि सिंधुदुर्गात दशावतार तर रत्नागिरी ते रायगडात नमन असो या कलेचो प्रवास असा. मुंबई पुणे सारख्या शहरापासून थेट आता दिल्लीपर्यंत ह्यो माझो दशावताराचे प्रयोग होऊक लागले असत. अशातच माझ्या दशावतार कला जोपासणाऱ्या कलाकारांका माझो ह्यो मानाचो मुजरो. पूर्वी तर मोजकीच दशावतारी कंपनी होती, पण आता या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बऱ्याच नवीन कंपनी सुरू झाली असत. त्यामुळे दशावतार प्रेमींका एक नवीन कलाकार आणि प्रयोग बघूक भेटतात. दशावतार रंगमंचावर सुरू होण्याआधी रंगमंचामागे गणपती आणि कलाकारांच्या साहित्याची पूजा करून आरती म्हटली जाता. रंगमंचावर सादरीकरणाचं स्वरूप या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पद्धतीनेच केला जाता. आधी गणपती स्तवन, मग पूर्वरंगात रिद्धी सिद्धी, भटजी, संकासूर, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू यांचे प्रवेश आणि उत्तरार्धात रामायण महाभारत मधली पौराणिक कथा दाखवली जाता. महत्वाचा म्हणजे दशावतारी नाटकांची लेखी संहिता नसता. स्वतःची रंगभूषा करण्या अगोदर कोणता पात्र आपल्या करूचा या फक्त माहिती दिली जाता. त्यानुसार ते कलाकार स्वतःचे संवाद स्वतःच तयार करतात. या कथानकातील रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, संवाद फेक, संगीत कथानक, युद्ध नृत्य या सगळ्यांकाच सादरीकरण कलाकारांचा कौशल्य अनुभवण्यासाठी रसिक रात्रभर जागे असतात आणि कार्यक्रमाचो आस्वाद घेत असतात. प्रत्येक दशावतारी कलाकारांका आपल्या पात्रांची तयारी स्वतःच करावी लागता. नटीचा काम करणारी महिला आपली कला उत्तम प्रकारे सादर करीत असता. खरा तर ती महिला नसान त्यामागचो एक पुरुषच असता. स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषाचो मेकअप आणि पेहराव तर खऱ्या स्त्रियांका सुद्धा लाजवेल असो असता. देवदेवतांचा युद्ध म्हणजेच
दहीकाल्याचा अजून एक प्रमुख आकर्षण. राक्षसांचा प्रवेश कधी कधी समोर बसलेल्या रसिकांच्या गर्दीत न होता. त्यात त्याचा भयानक रुद्र बघून आणि हातातली लकलकणारी तलवार बघून लहान लहान मुला तर घाबरानच जात. रंगमंचावरचो नाटकाच्या स्वरूपात दिसणारो कलाकार आणि खऱ्या आयुष्यातली तो व्यक्ती यात खूपच फरक असता. रसिकांवर अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतनं मिळणारी आर्थिक मिळकत ही खूपच कमी असता. मात्र असं असून सुद्धा हे कलाकार कलेच्या श्रद्धेपोटी निष्ठेन काम करत असतात. अशा या कलाकारांका ओमकारचे गजाली यूट्यूब चॅनल मानाचो मुजरो करीत असा आणि ही कला वर्षानुवर्ष वाढत जावो यात मात्र तिळभरही शंका नाही. हा तर मित्रांनो, ही जर तुमका व्हिडिओ आवडली असतात तर नक्कीच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमका जर कसले व्हिडिओ हवे असतील ते कमेंटद्वारे कळवा, तुम्ही करूचो प्रयत्न करेन. धन्यवाद.